अग्निकुंडाच्या काठावर श्रद्धेचा प्रहरी, माउंट ब्रोमोवरील गणेश मूर्तीची अद्भुत कथा। कल्पना करा, पूर्व जावाच्या हिरवागार दऱ्यांवर उंचावर जिथे पृथ्वीच श्वास घेते ज्वाळांचा, तिथे शतकांहून शतकापासून एक दिव्य प्रहरी उभा आहे। माउंट ब्रोमो या धगधगत्या ज्वालामुखीच्या काठावर धूर आणि राखेच्या ढगांतून गणपतींची प्राचीन मूर्ती स्थिर उभी राहून खाली थरथरणाऱ्या भूमीकडे नजर ठेवते। सुमारे 700 वर्षांपूर्वी टेंगेरेस जमातीच्या लोकांनी या अस्थिर डोंगराच्या माथ्यावर हत्तीमुखी देवतेला विराजमान केले। असे मानले जाते की ज्वालामुखीच्या रौद्र क्रोधाला शांत करण्यासाठी आणि त्याच्या ज्वालामय कोपावर लगाम घालण्यासाठी ही मूर्ती स्थापित करण्यात आली। तेव्हापासून आजवर राखेचे ढग उठत राहिले, लावा चमकत राहिला, पण ही मूर्ती कायम अबाधित राहिली। अग्नीला न जुमानणारी, काळाच्या ओघातही न ढळणारी, दररोज टेंगरेस लोक फळं, फुलं आणि धूप घेऊन या डोंगर रस्त्यावर चढतात। ते वाऱ्याला प्रार्थना कुजबुजतात आणि या रक्षक देवतेसमोर वंदन करतात। त्यांचा विश्वास आहे, गणपतींची पूजा विसरली तर ज्वालामुखी रागवेल आणि आपला कोप ओतून देईल। ही केवळ दगडाची मूर्ती नाही, ती श्रद्धेचा प्रहरी आहे। निसर्गाच्या प्रचंड संतापातही श्रद्धा शांतीचा दीप कसा लावू शकते याचा जिवंत पुरावा। जिथे विज्ञानाला फक्त ज्वालामुखी दिसतो, तिथे या भक्तांना देवाचा सिंहासन दिसतो। म्हणूनच माउंट ब्रोमोच्या काठावर आजही श्रद्धा आणि अग्नी यांची भेट घडते आणि गणपतीचा हा प्रहरी शतकानुशतक डोळे न मिटता जागाच आहे।